मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू आहे। डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची मागणी। पुणे सोलापूर इथल्या बहिणींकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत 2,34,00,000 महिलांना लाभ मिळाला आहे। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा आदेश 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिले, पण जानेवारीचे पैसे 10 जिल्ह्यात जमा होणार नाहीत। आता पुढे या 10 जिल्ह्यात योजना बंद होणार आहे। जानेवारीपासून या जिल्ह्यात पैसे थांबवले गेले असून नवीन जीआर मध्ये 36 पैकी 10 जिल्हे अपात्र करण्यात आले आहेत। इथून पुढे फक्त 26 जिल्ह्यांना हप्ता मिळणार आहे। अपात्र 10 जिल्ह्यातील सर्व बहिणींचे लाभ बंद होतील। त्या महिलांना 2,100 रुपये मिळणार नाहीत। मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की या 10 जिल्ह्यातील महिलांनी पैशाची वाट पाहू नये। सरकारने या 10 अपात्र जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केली आहे। जर तुम्ही या 10 जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। जीआर मध्ये या जिल्ह्यांची नावे आहेत। आता पाहू कोणते जिल्हे अपात्र आहेत। सरकारने विशिष्ट कारणांमुळे हा निर्णय घेतलेला आहे। काही 5 ते 6 प्रकारच्या लाभार्थींना जानेवारीपासून पुढील सर्व हप्ते बंद केले जाणार आहेत। डिसेंबर पर्यंतचे हप्ते मिळाले असले तरी पुढे काही लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत। सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामागे काही गंभीर कारणे आहेत। काही प्रकारच्या महिलांना पुढे हप्ता दिला जाणार नाही आणि यामध्ये काही अनियमितता आढळल्याचे स्पष्ट झाले आहे। जानेवारीचा हप्ता येणार नाही अशी चर्चा सुरू होती, पण तात्काळ सरकारने जीआर काढत 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता कायमचा बंद केला। हा निर्णय मोठा मानला जात आहे। लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। 10 लाख लाभार्थी अपात्र करण्यात आले। या 10 लाख बहिणींना जानेवारी व पुरीत हप्ते मिळणार नाहीत असे सरकारने स्पष्ट केले आहे। मागील हप्ते मिळाले असले तरी तेही वसूल केले जाऊ शकतात। सरकारचे म्हणणे आहे की 10 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूक सापडली आहे, त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत हप्ते थांबवले आहेत। लाडकी बहिणी योजनेत 18,000 ते 32,000 पुरुषांनी महिलांचे नाव वापरून फॉर्म भरून लाभ घेतल्याचे आढळले। अनेकांनी फोटो बदलून महिलांप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। यामुळे 10 जिल्ह्यातील संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम होऊन हप्ते पेंडिंग झाले। या परिसरात अनियमितता जास्त असल्याने सरकारने निधी थांबवला आहे। जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत। सरकारने 10 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। या जिल्ह्यांतील लाभार्थ्यांनी वाट पाहू नये असे सांगण्यात आले आहे। खोट्या लाभार्थ्यांवर कारवाई सुरू आहे। पुरुषांना लाभ देणार नाहीत, तसेच त्यांच्या कुटुंबातील महिलांनाही लाभ मिळणार नाही। त्यामुळे 10 जिल्ह्यांतील लाभ थांबण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे। जर तुमचा जिल्हा यात असेल तर तुमचा हप्ता नक्कीच थांबेल। अनेक ठिकाणी नोव्हेंबर-डिसेंबर पैसे न मिळण्यामागेही फसवणूक कारणीभूत असल्याचे समोर आले आहे। बँका व विभागीय कार्यालयात तपास सुरू आहे। तपास पूर्ण झाल्यावरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे। योग्य पात्रता असलेल्या बहिणींना मिळेल असे सांगितले जात आहे। खरोखर गरीब पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असलेल्या वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांखालील महिलांचाच लाभ कायम राहील। 4 चाकी सरकारी नोकरी किंवा पेन्शन असलेल्या महिलांची नावे वगळणार आहेत। अपात्र जिल्हे पूर्ण वगळले नाहीत, परंतु अनियमिततेमुळे त्यांच्या हप्त्यावर विलंब होईल। विलंब होणारे जिल्हे लातूर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नंदुरबार, गोंदिया, वाशिम, नाशिक, भंडारा, पालघर या जिल्ह्यात पेंडिंग दाखवले जाण्याची शक्यता जास्त आहे। सरकार तपास पूर्ण करेपर्यंत विलंब राहील। लाभ मिळवण्यासाठी आधार बँक लिंक अनिवार्य आहे। एमपीसीआय मॅपिंग नसल्यास हप्ता जमा होत नाही। बँकेत जाऊन सर्व लिंकिंग व मॅपिंग पूर्ण आहे का हे तपासावे। मोबाईल नंबर अपडेट ठेवणेही महत्त्वाचे आहे, नाहीतर संदेश मिळत नाहीत व केवायसी अडते। उत्पन्न मर्यादा पाळणे आवश्यक आहे। चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्यास रक्कम वसूल होऊ शकते आणि कारवाईही होऊ शकते। हप्त्याची स्थिती अधिकृत वेबसाईटवर नियमित तपासा। पेंडिंग किंवा रिजेक्टेड दिसल्यास कारण तपासून तात्काळ दुरुस्ती करा। दलालांपासून दूर राहा। लाडकी बहीण योजना पूर्णपणे मोफत आहे। अर्ज भरण्यासाठी किंवा हप्ता मिळवण्यासाठी कोणी पैसे मागत असल्यास त्वरित नकार द्या आणि फसवणूक टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे। मुळे हे वितरण आज थोड्याच वेळात सुरू होणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणीला मागील हप्ता मिळाला आहे त्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता 2,100 रुपयाचा जमा होणार। लाडक्या बहिणी आता खुश होणार आहे, कारण की स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी 2,100 रुपये प्रमाणे हप्ता देण्याची अधिकृत वितरण अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे, ज्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होणार नाहीत। कारण की जानेवारीचा हप्त्यासाठी एक नवा कडक नियम लागू केला आहे। आता ज्या बहिणी केवायसी केली आहे त्यांना पैसे मिळणार नाही।
केवायसीच्या या नव्या नियमानुसार 1.5 कोटीहून अधिक महिला अपात्र झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही केवायसी केली असेल तर तुमचा लाभ आता इथून पुढे बंद होणार. तुम्हाला जानेवारीचे 2100 रुपये अजिबात मिळणार नाही. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दररोज 12 जिल्ह्यात 2100 रुपये टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण केवायसी केलेल्या बहिणींना एकही रुपया दिला जाणार नाही, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीतून आली. कालपर्यंत फक्त 1,70,00,000 महिलांची केवायसी पूर्ण झालेली आहे. 10% अधिक महिलांची केवायसी अद्याप बाकी आहे. पण सरकारच्या निर्णयामुळे ज्यांची केवायसी झाली आहे त्यांनाही आता पैसे मिळणार नाहीत. कारण एका गंभीर चुकीमुळे, महिलांच्या निष्काळजीपणामुळे महिला आता अपात्र होणार. 1.5 कोटीपेक्षा जास्त महिला अपात्र होणार आहेत. सरकारने सगळ्या लाडक्या बहिणीला एक गंभीर अशी सूचना दिलेली आहे. आता जर तुम्हाला 2100 रुपये पाहिजे असतील तर तुम्ही एक काम अर्जंत करा, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आता जर तुम्हाला योजनेमध्ये पात्र व्हायचं असेल, तुम्हाला जानेवारीचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही ही चूक दुरुस्त करा. तुम्ही केवायसी केली असेल किंवा नाही केली असेल तरी देखील तुमचे पैसे आता कायमस्वरूपी बंद होणार. जानेवारीचा हप्ता तर मिळणारच नाही आणि पुढील सर्व हप्ते देखील मिळणारच नाही. डिसेंबरचा हप्त्याचे वितरण आता संपलेले आहे, ज्यामुळे सरकारने जानेवारी हप्त्याचे वितरण सुरू केले आहे. याचा पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे. यासाठी 422 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला गेला. आता कोणत्या 12 जिल्ह्यात जानेवारीचा हप्ता जमा होणार याची यादी आलेली आहे. ती यादी पुढे लगेच वाचून दाखवणार. पण तुम्ही केवायसी जर केली असेल तर या नव्या नियमानुसार तुमचा हप्ता आता बंद होणार. तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार. कारण की सरकारने केवायसीच्या संदर्भातला कडक नियम लागू केलाय, ज्यामुळे 1.5 कोटी महिला अपात्र होणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा लाभ सातत्याने सुरू ठेवायचा असेल तर तो नियम तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे. कारण की सरकारने स्पष्ट सांगितले की ज्या भगिनींनी केवायसी केली आहे, म्हणजे जवळपास 1,70,00,000 महिलांनी केवायसी केलेली आहे, त्यापैकी 70,00,000 भगिनींनी केवायसी करताना एक मोठी चूक केली आहे आणि या चुकीमुळे त्या सर्व महिलांचे पैसे आता बंद होणार. म्हणजे केवायसी केली असली तरी देखील पैसे बंद होणार. सरकारने त्वरित सांगितले की केवायसी मध्ये केलेली चूक जर तुम्ही सुधारली तर तुमचे पैसे सुरू राहतील. जानेवारीचा पैसे आता थोड्याच वेळात जमा होणार आहेत. पण केवायसीचा नियम आल्यामुळे सगळ्या भगिनींना हे पैसे जमा होणार नाहीत. जवळपास 1.5 कोटी महिलांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा महिलांनी केवायसी केली होती. बऱ्याचशा भगिनींना केवायसी न करताही डिसेंबर हप्ता मिळाला. त्यांना वाटलं की आता केवायसी करण्याची काही आवश्यकता नाही, किंवा ज्यांनी केवायसी केली होती त्यांना असं वाटलं की आता केवायसी आपली बरोबर झाली आहे. पण लक्षात घ्या, 1,80,00,000 महिलांपैकी 70,00,000 महिलांची एक अशी चूक सापडली आहे की ज्यामुळे त्यांना इथून पुढे त्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू आहे. डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची मागणी.